नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात आज शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेतर्फे संयुक्तपणे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सन 1956 मध्ये पोलिसांच्या गोळीबारात हौतात्म्य पत्करलेले महादेव बारागडी, पैलवान मारुती बेन्नाळकर, मधु बांदेकर, लक्ष्मण गावडे तसेच निप्पाणी येथील कमळाबाई मोहिते यांच्यासह इतर हुतात्म्यांना सीमावासीय मराठी बांधवातर्फे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून विनम्र नमन करण्यात आले. यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, माजी महापौर सरिता पाटील, रमाकांत कोंडुस्कर, शुभम शेळके, शिवानी पाटील, माजी नगरसेवक नेताजी जाधव, प्रकाश मनगाळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, ॲडव्होकेट अमर येळूरकर यांच्यासह इतर मान्यवरांनी हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले. यानंतर शहरातून भव्य मूक फेरी काढण्यात आली. बेळगाव शहरातील शहापूर कचेरी गल्ली येथे आज शनिवारी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, आजी माजी नगरसेवक, गल्लीतील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविकाने माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी केले. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते किरण गावडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी हुतात्म्य पत्करलेल्या मधु बांदेकर यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, माजी नगरसेवक विजय भोसले, माजी नगरसेवक राजू बिरजे आदी मान्यवर उपस्थित होते. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज शनिवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला. यानिमित्त स्टेशन रोड खानापूर येथे असलेल्या हुतात्मा कैलासवासी नागाप्पा होसुरकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. कैलासवासी नागाप्पा होसुरकर यांच्या प्रतिमेला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मालार्पण करून उपस्थितांच्या समवेत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना सांगितले, जोपर्यंत संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात विलीन होत नाही तोपर्यंत रस्त्यावरची चळवळ अशीच सुरू ठेवूया. सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी अखेरपर्यंत लढत राहणे हीच कैलासवासी हुतात्मा नागाप्पा होसुरकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी उद्गार काढले. यावेळी सीमा चळवळ आणि सीमा प्रश्न तसेच हुतात्मे या संदर्भात मारुतीराव परमेकर, माजी आमदार दिगंबरराव पाटील, आप्पासाहेब दळवी, बाळासाहेब शेलार, चंद्रकांत देसाई, पांडुरंग सावंत यांच्यासह इतर मान्यवरांची भाषणे झाली. बेळगाव जिल्ह्यातील चोरला मार्गावर ऑक्टोबर 2025 मध्ये सुमारे 400 कोटी रुपयांची कथित लूट झाल्याच्या प्रकरणी चौकशी आता बेळगाव जिल्हा पोलिसांकडूनही सुरू झाली आहे. या संदर्भात तपासाबाबतचे महत्त्वाचे पत्र शुक्रवारी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाला प्राप्त झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी बोलताना दिली. नाशिक येथील रिअल एस्टेट एजंट संदीप पाटील यांनी 1 जानेवारी 2026 रोजी नाशिक पोलिसांकडे अपहरण, मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्याची तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार 22 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील चोरला घाट परिसरात ही घटना घडली असल्याचा दावा करण्यात आला आहे. कर्नाटकातून अहमदाबाद येथील एका आश्रमाकडे 2 कंटेनरमधून सुमारे 400 कोटींची रक्कम पाठवली जात होती. मात्र चोरला घाटात हे कंटेनर अडवून त्यातील रक्कम लुटण्यात आली. या लुटीत संदीप पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप करत त्यांचे अपहरण करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी गुन्हा नोंदवून जयेश कदम, विशाल नायडू, सुधील धुमाळ आणि जनार्दन धायगुडे या चौघांना अटक केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शनिवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन करून उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पोलीस विभाग प्रभावीपणे पार पाडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला समान संधी व संरक्षण देते. कायदा सर्वांसाठी समान आहे. कोणीही गुन्हा केला तरी तो गुन्हाच आहे, मग तो बलाढ्य असो वा समाज विघातक शक्ती असोत, अशा कोणालाही माफ केले जाणार नाही. दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय व धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असून कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, SP आणि CO यांनी समन्वयाने काम केल्यास संपूर्ण जिल्ह्यात शांतता नांदू शकते. मात्र काही पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथील निराणी साखर कारखान्यातून गुजरातमधील अहमदाबाद येथे पाठवण्यात येणारी साखर वाटेतच विकून फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणाचा मुधोळ पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावून 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 9 लाख रुपये रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये महेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे विशेष पोलीस पथकाने तपास सुरू केला होता। तपासादरम्यान 15 जानेवारी रोजी जेरगाळ बायपास परिसरात पोलिसांनी सापळा रचून 2 आरोपींना अटक केली आहे। निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मोटरसायकल चोरीच्या विविध प्रकरणाशी संबंधित 2 आरोपींना निपाणी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चोरी करण्यात आलेल्या 3 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। या प्रकरणी निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। तसेच मोटरसायकल चोरीसारख्या गुन्ह्यावर आळा घालण्यासाठी पोलीस सतर्क असून नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। रामनगर खानापूर महामार्गावरील लोंढापासून वाठारा गेट दरम्यान असलेल्या मार्गावर रस्त्याशेजारी डिवायडरला दुचाकीने जोराची धडक दिल्याने नाऊ बापू खरात वय 23 राहणार वरखड यांचा जागीच मृत्यू झाला। नाऊ खरात हे शुक्रवार दिनांक 16 रोजी रात्री 9:30च्या सुमारास रामनगर येथून आपली पल्सर दुचाकी क्रमांक KA22 HS 3991 घेऊन वरखडकडे निघाले होते। लोंढा वाठरा गेट दरम्यान त्यांच्या दुचाकीचा रस्त्याशेजारी असणाऱ्या डिवायडरला जोराची धडक बसून हा अपघात झाला। या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे। सौदलका तालुका निप्पाणी येथील बेपत्ता युवक शुभम अशोक वडर याची नैसर्गिक तालुका बैलोंगल येथे आत्महत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली। याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की शुभम वडर हा सौदलगा येथे वास्तव्यास होता। तो दिनांक 16 डिसेंबर रोजी बेपत्ता झाला होता। याबाबत त्याची आई सुजाता अशोक वडर यांनी निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती। 8 दिवसापूर्वी शुभम याची दुचाकी नैसर्गिक येथील एका दवाखान्यानजीक आढळली होती। पोलिसांनी बराच तपास केला परंतु शुभम याचा पत्ता लागत नव्हता। मात्र शुक्रवारी सकाळी नैसर्गिक येथील एका जंगलात त्याचा मृतदेह आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला। परंतु शुभम याने आत्महत्या नेमका कोणत्या कारणामुळे केली हे समजू शकले नाही। शुक्रवारी संध्याकाळी सौदलगा येथे त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती। सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी नवी युक्ती शोधत अनगोळ येथील एका युवकाच्या बँक खात्यातील 18 लाख रुपये उडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की अनगोळ बाबले गल्ली येथील फिर्यादी निलेश वय 35 या युवकाकडे 2 सिम कार्ड होते। भामट्यांनी 10 जानेवारी 2025 रोजी दोन्ही सिम कार्डवरील सर्व कॉल एखाद्या अनोळखी मोबाईल नंबरवर वळवले होते। यामुळे बँक व्यवहारासाठी येणारे OTP अलर्ट्स आणि इतर कॉल्स थेट गुन्हेगाराकडे जाऊन पोहोचले। कॉल डायव्हर्शनचा गैरफायदा घेऊन त्यांनी निलेशच्या खात्यातील 18 लाख रुपयांची रक्कम टप्प्याटप्प्याने काढली। काही काळाने खात्यातील शिल्लक कमी झाल्याचे लक्षात येताच त्याने तात्काळ बँक व पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसही चक्रावून गेले। सध्या या प्रकरणाचे धागेदोरे शोधणे सुरू आहे। खानापूर तालुक्यातील गल्लगुजी परिसरातील विद्यार्थी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच उद्यमबाग व बेळगाव येथील कामासाठी जाणाऱ्या कामगार वर्गाला सकाळच्या बस सेवेसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास खानापूरहून बेळगावकडे जाणारी नियमित बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल होत होते। पूर्वी गल्लगुजी गावातून खानापूर व बेळगावकडे बस सेवा सुरळीत सुरू होती। मात्र नंतर सकाळची बेळगावकडे जाणारी बस केवळ तोपेनकट्टीपर्यंत सुरू केल्याने विद्यार्थी व कामगारांना वेळेवर आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचणे कठीण बनले होते। ही गंभीर समस्या गल्लगुजी ग्रामपंचायतीने मांडली होती। त्यानुसार परिवहन महामंडळाने या गावाला अखेर सकाळची बस सेवा पुन्हा सुरुवात केली आहे। नवीन वेळापत्रकानुसार ही बस सकाळी 7 वाजता खानापूरहून सुटून 7:15 वाजता गल्लगुंजी येथे पोहोचणार आहे आणि सकाळी 8 वाजता बेळगाव येथे दाखल होणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजता सदर बस CBT येथून परतीसाठी रवाना होणार आहे। या बस सेवेचा लाभ विद्यार्थ्यासह उद्यमबाग मजगाव मच्छी परिसरातील कामगार वर्गाला होणार आहे। गल्लगुजी गावात बस दाखल होताच ग्रामस्थांनी फुलांच्या हाराने स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी चालक किरण पवार, वाहक रवी पाटील यांचा शाल पुष्पहार तसेच श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवर विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेळगावातील हिंदू संमेलन समितीतर्फे रविवार दिनांक 18 रोजी सायंकाळी 5:30 वाजता भव्य हिंदू मेळाव्याचे आयोजन शहरात ठिकठिकाणी करण्यात येणार आहे। अनगोळ भागाचे संमेलन येथील संत मेरा हायस्कूल येथे होणार आहे। टिळकवाडी भागाचे संमेलन लेले मैदान, जुने बेळगाव येथील कलमेश्वर मंदिर मैदान, टिळक चौक भागाचे BK मॉडेल मैदान व कपिलेश्वर भागातील संभाजी उद्यान येथे संमेलन भरणार आहे। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वक्ते निमंत्रित करण्यात आले आहे।
आज देशासमोर अनेक ज्वलंत समस्या आहेत. देशवासियात सामाजिक समता, उत्तम कौटुंबिक संस्कार, पर्यावरणाचे रक्षण, स्वदेशी वृत्ती, शिष्टाचाराचे पालन याबाबत जागृती व पंचसूत्रीचा दैनंदिन जीवनात अवलंब करण्यासंबंधी मेळाव्यात प्रतिज्ञा बनवून घेण्यात येणार आहे. तसेच विविध स्पर्धाही पार पडणार असून विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. कला, क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. दरम्यान संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. बेळगावातील उजगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 25व्या मराठी साहित्य संमेलनासाठी रसिक वारकरी आवर्जून येतात. त्यांच्या स्वागतासाठी उजगाव नगरी सज्ज झाली असून साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. गावात उत्साहाचे वातावरण असून उजगावच्या मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाईच्या प्रांगणातील गांधी चौकामध्ये संमेलनस्थळी भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. ग्रंथ दिंडी मार्गावर आणि ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. सीमा भागातील मराठी भाषेचे संवर्धन करणे, साहित्यिक निर्माण करणे तसेच मराठी साहित्याचा प्रसार व्हावा या हेतूने उजगाव परिसरातील मराठी भाषिक गेली 24 वर्ष संमेलनाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. संमेलनासाठी महाराष्ट्रातून दिग्गज साहित्यिक आणि बेळगाव, निप्पाणी, चंदगड, खानापूर तालुक्यातून साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. संमेलनासाठी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक, चेअरमन आणि तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर यांची या संमेलनाला खास उपस्थिती राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होणगेकर हे उपस्थित राहणार आहेत. सकाळी ठीक 9:30 वाजता गांधी चौकातून ग्रंथदिंडीला प्रारंभ होणार असून यामध्ये वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, ढोल, ताशा, झांज पथक, लेझिम तसेच परिसरातील शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी, उजगाव पंचक्रोशीतील आजी माजी सैनिक संघटनेचे सैनिक वेशभूषेमध्ये सामील होणार आहेत. यावेळी मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होणगेकर, सेक्रेटरी यनो चौगुले, कार्याध्यक्ष बाळासाहेब देसाई यांनी केले आहे. मातोश्री सौहार्द संघ नियमित मन्नूर व आर्यम चौगुले मन्नूर यांच्या सौजन्याने उद्या रविवारी सायंकाळी 5 वाजता अनन्या फार्म हाऊस मन्नूर येथे पारंपरिक हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सौभाग्य, स्नेह आणि सामाजिक ऐक्याला समर्पित असलेला हा कार्यक्रम मन्नूरच्या सांस्कृतिक जीवनात आनंददायी पर्व ठरणार असून या समारंभात पर्यावरण संवर्धनासाठी आयुष्य वाहणारे पर्यावरणवादी डॉक्टर शिवाजीदादा कागणीकर, धारवाड उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट तृप्ती सडेकर, BCCI अंडर-15 क्रिकेटपटू श्रेया पोटे तसेच सुळगाव व मन्नूर येथील ब्लॅक बेल्ट कराटेपटू प्रतीक्षा ज्योतिबा चौगुले यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक व कौटुंबिक मूल्यांची जपणूक करणाऱ्या आणि महिलांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या पूनम अमोल पाटील यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमधील एकोपा व आत्मीयता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने मन्नूर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष RM चौगुले यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने खानापूर तालुक्यातील माडीगुंजी येथील मराठी मुला-मुलींच्या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या प्रोत्साहन देणे आणि मराठी शिक्षणाला बळकटी देणे हा होता. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक वर्गासह श्रीराम सेना हिंदुस्थान, माडीगुंजीचे अध्यक्ष पंकज सावंत, हरिहर बिर्जे, प्रताप भेकणे, दत्ता गावडे, आर्यन घाडी तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवण्याचे आवाहन करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या या उपक्रमाचे शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले आहे. टिळकवाडी वरेरकर नाट्यगृहाजवळील श्री स्वयंभू गणेश मंदिर महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित तिळगुळ हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दीप प्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुलभा भोसले या होत्या. त्यांनी आपल्या स्वागतपर भाषणात उपस्थित सर्व महिलांचे मनपूर्वक स्वागत केले. यानंतर मनीषा भोसले यांनी संक्रांत सणाचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व तसेच हळदी कुंकू समारंभामागील परंपरा याविषयी आपले विचार मांडले. स्त्रियांचा सन्मान व आपुलकीचे नाते दृढ व्हावे या उद्देशाने हा हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आल्याची भावना जोशीलकर यांनी व्यक्त करत महिला मंडळाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू व भेटवस्तू म्हणून वाण देण्यात आले. समारोप प्रसंगी कोमल भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.